नमस्ते ऑल ऑफ यू. ज्यांना आणखीन जे आता सुरुवात करतात की एमपीएससीला ज्या लोकांनी सुरुवात केली आहे किंवा ज्या लोकांना आता सुरुवात करायची आहे किंवा यूपीएससीच्या अभ्यासक्रमाला कुठल्याही स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात करताना की आलोय आणि अगदी ब्लाइंडली ऍडमिशन घेतलंय आणि कोर्स सुरू केलाय, असं नको व्हायला. की आपल्याला काहीतरी बेसिक गोष्टी माहीत हव्यात, म्हणून खरं तर मी हे आज सेशन घेतोय. हे सेशन महत्वाचं आहे त्यांच्यासाठी जे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत आहेत, ज्यांना स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा आहे भविष्यात, आणि ज्यांचा आणि अभ्यासाचा काही संबंध नाही, या सगळ्यांसाठी महत्वाचं आहे. मी का म्हणतोय, कारण आपल्या देशाची जी आर्थिक परिस्थिती आहे, आपल्याला कायम एक जनरल माणसाची टेंडन्सीच असते की सगळ्या पॉलिटिकल गोष्टींवर आपल्याला कॉमेंट करायची सवय म्हणा, किंवा ते जनरली येतच की आपल्या गप्पांमधून चर्चांमधून की पॉलिटिकली काय चाललंय आणि हे चाललंय. आता चर्चेतला जो मुद्दा तो म्हणजे की जीडीपी, त्या जीडीपीची लागलेली वाट म्हणजे काय, तर कोरोनामुळे पहिल्या क्वार्टरमध्ये जे आता आकडे प्रसिद्ध झालेत जीडीपीचे, ते सीएसओनं म्हणजे सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन म्हणजे केंद्रीय सांख्यिकी संस्थेनं पहिल्या क्वार्टरचे म्हणजे अख्ख्या फायनान्शियल इयर एका वर्षामध्ये, त्या एका वर्षाला 4 तिमाहींमध्ये डिव्हाइड केलं जातं, म्हणजे त्याला क्वार्टर्स इंग्लिशमध्ये. पहिले 3 महिने फायनान्शियल इयर आपलं सुरू होतंय 1 एप्रिल ते 31 मार्च पर्यंत फायनान्शियल इयर. त्या 1 एप्रिल पासूनचे 3 महिने म्हणजे एप्रिल, मे आणि जून, ह्या 3 महिन्यांमध्ये जीडीपी संदर्भातले काही आकडे आता बाहेर आलेत, सीएसओनं ते प्रकाशित केलेत. त्यातून असं जाणवलं की आपला जीडीपी म्हणजे भारताचा जीडीपी हा 23.9%, 23.9% एवढा निगेटिव्ह ग्रोथ आहे, तो निगेटिव्ह ग्रोथ. मग याचा नेमका अर्थ काय असतो, म्हणजे जीडीपी घसरला, मुळात जीडीपी म्हणजे काय, तो जीडीपी घसरला किंवा जीडीपी वधारणे, तो ग्रोथ रेट वाढणे म्हणजे काय, ह्या बेसिक गोष्टींचा आपल्याला आज अभ्यास करायचा आहे. मागच्या वर्षीचे असू दे किंवा त्याच्या मागच्या वर्षीचे असू दे, प्रत्येक बॅचवर मी दरवर्षी एक सेशन घेतो. ते सेशन म्हणजे काय, तर काय तुम्हाला 1-2 अटेम्प्ट दिलेत किंवा पहिलाच अटेम्प्ट आहे, सीसॅटची भीती वाटते, 70-80-90च्या मॉक टेस्टमध्ये 70-80-90च्या पुढे तुम्ही जात नाहीयेत किंवा कसं तरी 100 पर्यंत पोहोचताय मॉकमध्ये, मी फायनलमध्ये, किंवा 1-2 अटेम्प्ट दिलेत त्यामध्ये तुम्हाला 100 पेक्षा खूप कमी मार्क आहेत, तर त्या सीसॅटच्या पेपरमध्ये 100 मार्क कसे मिळवायचे, मिनिमम 100 म्हणतोय मी, कारण जीएसचा पेपर असू दे किंवा सीसॅटचा पेपर असू दे, एक मिनिमम मार्क पडल्याशिवाय आपण कट ऑफ पर्यंत पोहोचणार नाहीयेत. ते जीएस मध्ये 100-110 आणि सीसॅट मध्ये 100-110च्या पुढे मी मिनिमम म्हणतोय अगेन, की बेर मिनिमम एक लेव्हल प्रत्येक विषयाची असते की त्यात तेवढे मार्क पडायलाच पाहिजेत म्हणजे आपण कट ऑफ पर्यंत पोहोचतो. तर ते 100 मार्क कसे मिळवायचे, ते मॅक्रो अनालिसिस करून प्रत्येक विषय नॅरो डाऊन करून, त्यातला टॉपिक नॅरो डाऊन करून मी काही अनालिटिकल गोष्टी त्यातल्या काढल्यात आणि झालंय. म्हणजे बाकी जे लोक कोर्सला होती मागच्या वर्षी ज्यांनी कोर्स केलाय त्याच्या आधीच्या त्यांना झालेलं आहे, फक्त ज्यांना झालेलं नाहीये आणि ज्यांना हवंय त्यांनी जस्ट लेट मी नो की आपल्याला हे सेशन घ्यायचंय किंवा नाही घ्यायचंय. ते त्या सेशनमध्ये काय, तर सीसॅटचे 80 प्रश्न, त्या 80 प्रश्नांचं बायफर्गेशन, 50 प्रश्न कॉम्प्रेन्शनवर येतात म्हणजे पॅसेजेस, वरचे 25 प्रश्न मग ऍप्टिट्यूडचे असतात, त्या ऍप्टिट्यूड मधलं नॅरो डाऊन करून बायफर्गेशन, कुठल्या टॉपिकवर किती प्रश्न येतात, कुठला टॉपिक सॉल्व्ह करायला पाहिजे, कुठला टॉपिक स्किप करायला पाहिजे, आणि जे पीएचडीएमचे जे 5 प्रश्न आहेत त्या पीएचडीएम प्रॉब्लेम सॉल्व्हिंग डिसिजन मेकिंगच्या त्या 5 प्रश्नांमध्ये 5 गुणिले 2.5 म्हणजे 12.5 पैकी 12.5 मार्क कसे मिळवायचे, ह्या अगदी सोप्या गोष्टी अनालिसिस करून काढलेल्या आणि उपयोग झालेला पण आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना. सो माझ्या डोक्यात आहे की पुढची जी प्रिलिम्स येणार आहे तर तुम्हाला त्याची मदत व्हावी म्हणून एक विचार आहे डोक्यामध्ये. जस्ट लेट मी नो आपल्याला घ्यायचंय का नाही घ्यायचंय ते. सो मिनिमम 100 मार्क कसे मिळवायचे सीसॅटमध्ये. ज्या लोकांचं सीसॅट अगदी आधीपासूनच खूप चांगलं आहे त्यांनी हे सेशनला यायची गरज नाहीये, की त्यांना ऑलरेडी 130-140 मार्क पडत आहे त्यांच्यासाठी नाहीये, की ज्या लोकांना थोडीशी सीसॅटची भीती आहे आणि ते एक 80-90च्या रेंजमध्येच खेळतायत, दरवर्षी 100 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करतायत, अशा लोकांसाठी. तर आजच्या सेशनचा उद्देश काय, तर मुळात स्वरूप म्हणजे आजचं सेशन घेण्याचा मुख्य उद्देश हाच की आता जे चर्चेतील जो मुद्दा की जीडीपी चा ग्रोथ रेट किंवा जीडीपीची घसरण ही -23.9 म्हणजे जीडीपी घसरलाय -20, अनप्रेसिडेंटेड, मागच्या 40-50 वर्षांमध्ये कधीच झालेलं नव्हतं.
मग याचा नेमका अर्थ काय असतो त्याच्या आधी आपल्याला समजून घ्यायचं आहे की जीडीपी म्हणजे काय असतो. आणि मग याच्यामुळे आपण नेहमी न्यूजपेपरमध्ये किंवा कोणाच्या तरी तोंडून ऐकत असतो की आता रिसेशन मंदीची परिस्थिती आहे का, मग त्या रिसेशनचा अर्थ काय असतो. मग ते व्यापार सायकल ज्याला व्यापार चक्र बिझनेस सायकल ज्याला आपण म्हणतो की आधी स्टॅग्नेशनची परिस्थिती, मग स्लॅकनेस स्टॅग्नेशन आणि मग रिसेशनची परिस्थिती आल्यानंतर मग डिप्रेशन, मग जर परिस्थिती आणखीन खालावली तर मग ग्रेट डिप्रेशन आणि मग रिवायवल आणि इन्फ्लेशनची हे चक्र असतं. पण हे आत्ताची जी परिस्थिती हे चक्र नाही आहे. हे कोरोनामुळे उद्भवलेली परिस्थिती आहे आणि त्याचा जबरदस्त फटका भारताला बसलेला आहे. म्हणजे भारताच्या इकॉनॉमीला बसलेला आहे. 23.9% म्हणजे ऑलमोस्ट 24 म्हणूया आपण की काय नेमका अर्थ काय असतो याचा. 23.9 घसरला म्हणजे काय हे आता आज आपल्याला बघायचं आहे. जेव्हा आपण क्वार्टर 1, 2, 3 आणि 4 अशा 4 क्वार्टरचा अभ्यास करतो, 4ही क्वार्टरमध्ये म्हणजे एका फायनान्शियल इयरचा जीडीपी जर 1% घसरला, इथं आपल्याला एका क्वार्टरला 23.9 दिसत आहे. ते नंतर अॅन्युअलायझेशन करून त्याचे आकडे दरवर्षी 4ही क्वार्टरचे मिळून काढले जातात की यावर्षी जीडीपी किती वाढला किंवा कमी झाला. तर असं हे आत्ताचं अनालिसिस करून असं सांगितलं जातं की भारताचा जीडीपी 8 ते 10% एका फायनान्शियल इयरचा म्हणतोय मी, आता क्वार्टरचा नाही, एका फायनान्शियलचा 8 ते 10% जीडीपी घसरू शकतो. मिनिमम 8 ते 10%. तो आकडा कोणी काही लोक म्हणतात अर्थतज्ञ की 15%च्या पण वर असू शकतो. पण जरी आपण 8 ते 10% जीडीपीची घसरण तरी कन्सिडर केली तर जेव्हा 1% जेव्हा जीडीपीची घसरण होते तेव्हा फॉर्मल सेक्टरमधली म्हणजे ऑर्गनाइज सेक्टरमधल्या 20 लाख नोकऱ्या, रोजगार 20 लाख नोकऱ्या जातात. 20 लाख 1%ने जीडीपी. आपण 8 ते 10% जीडीपी घसरणार असं म्हणतोय. आणि जेव्हा हे सूत्र असं आहे की जेव्हा फॉर्मल सेक्टरमधली 1 नोकरी जाते, फॉर्मल सेक्टरमधला 1 रोजगार जातोय, तेव्हा इनफॉर्मल सेक्टरमधले 3 रोजगार जात आहेत. म्हणजे प्रत्येक जीडीपीच्या 1% घसरणी मागं 4 लोकांचा रोजगार जातोय. म्हणजे त्या 20 गुणिले 4 80 लाख रोजगार, 1% जीडीपी ची घसरण झाली आहे. म्हणजे होत आहे आता आठवा की विचार करा की जर 10% जीडीपीची घसरण झाली तर किती लोकांच्या रोजगारावर गंडांतर येणार आहे. ते ऑलमोस्ट 80 लाख गुणिले 10 आपण केलं तर ऑलमोस्ट 8 कोटी लोकांच्या रोजगारावर गदा येणार आहे डिरेक्टली. इनडिरेक्टली जर आपण विचार केला, एका फॅमिलीमध्ये जर आपण 4 ते 5 लोक कन्सिडर केली तर 8 गुणिले 5 8 म्हणजे 40 कोटी लोक अफेक्टेड आहेत त्या रोजगारामुळे किंवा ह्या आत्ताच्या परिस्थितीमुळे, ह्या जीडीपी, ह्या सगळ्या गोष्टींमुळे. तर हे 40 कोटी विचार करा ना तुम्ही. म्हणजे भारताचा आत्ताची परिस्थिती, भारताचं दरडोई उत्पन्न आणि असलेल्या लोकांच्या नोकऱ्या जाणे, त्याच्यामध्ये म्हणजे दारिद्र्यामध्ये प्रचंड वाढ होणार आहे इथून पुढच्या काही काळामध्ये. सरकारी आकडे काही येऊ द्या, आपल्याला आपला स्वतंत्रपणे अभ्यास करायचा आहे म्हणून आपण सेशन घेतोय. जर तुमच्यापैकी काही जणांनी इकॉनॉमिक्स म्हणजे अगदी हे वरवर काही गोष्टी मी सांगतोय, जर ह्यातल्या काही गोष्टी कळत नसतील किंवा इन्फॉर्मल सेक्टर काय, अनऑर्गनाइज सेक्टर म्हणजे काय असू दे, आपल्याला आणखीन बेसिक्स जीडीपी म्हणजे काय इथून सुरुवात करायची, आणखीन सुरू केलेलं नाहीये. फक्त अगदी आता परिस्थितीचं मी एक गांभीर्य तुमच्या लक्षात आणून देतोय की आता असं झालं की रिसेशनची परिस्थिती, मंदी सदृश्य परिस्थिती येते किंवा मंदी आली आहे का हे कधी ओळखायचं. एक बेसिक सूत्र असतं त्याचं. 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या, कायम लक्षात ठेवायचे की रिसेशन आलंय का किंवा मंदी आली आहे का किंवा मंदी सदृश्य परिस्थिती आहे का, की अगदी कळण्यासारखं किंवा डोळ्याला जे दिसेल ते म्हणजे काय, जर जीडीपी वाढीचा दर कमी होणे आणि जीडीपीच कमी होणे ह्या 2 वेगळ्या गोष्टी. म्हणजे मागच्या वर्षी जीडीपी 8% वाढत होता, तो यावर्षी 6% वाढतोय. जीडीपी वाढीचा दर कमी होतोय, याला रिसेशन नाही म्हणायचं. जीडीपीच कमी होतोय म्हणजे निगेटिव्ह ग्रोथ ही जी इथे आपल्याला दिसते -23.9, हे रिसेशनचं हे प्रायमरी काय म्हणू शकतो आपण लक्षण आहे, प्रायमरी लक्षण आहे की निगेटिव्ह ग्रोथ रेटच निगेटिव्ह आहे. मी वाढीचा दर कमी होणे म्हणत नाही, त्याला डिसइन्फ्लेशन म्हणतात. डिसइन्फ्लेशन हे डिफ्लेशन, रिसेशनची परिस्थिती याच्यामुळे. आणि दुसरा मुद्दा काय लक्षात ठेवायचा की रिसेशनची परिस्थिती की लोकांकडे पैसाच नाहीये, क्रयशक्तीच नाहीये. बाजारामध्ये प्रोडक्ट्स आहेत, गुड्स अँड सर्व्हिसेस बाजारामध्ये आहेत, वस्तू आणि सेवा बाजारामध्ये आहेत, पण लोकांकडेच पैसा नाहीये किंवा जरी असेल तरी लोक घाबरून किंवा खर्च नको करायला, जास्त खर्च नको करायला, नोकरी राहील की जाईल किंवा आपल्याला हा पैसा किती दिवस खर्च करत नाहीये. सेव्हिंगकडे लोकांचा जास्त भर आहे. तो बाजारातल्या वस्तू किंवा सेवा लोक खरेदी करायला जात नाहीयेत. म्हणजे तो रिटेलर त्या दुकानात असलेल्या कामगारांना ठेवणार नाही, कारण त्याचा माल विकणार नाही, त्याचंही घर चालणार नाहीये. रिटेलरचं घर चालणार नाही म्हणजे काय की तो होलसेलर कडून माल घेणार नाहीये.
त्या होलसेलरचं घर चालणार नाहीये, त्याच्याकडे असलेल्या लोकांच्या नोकऱ्या जाणार आहेत. त्या होलसेलर ज्या कंपनीतून किंवा ज्या उत्पादकाकडून त्या होलसेलरनी वस्तू किंवा सेवा विकत घेतल्या होत्या, त्याच्याकडून तो होलसेलर वस्तू आणि सेवा विकत घेणार नाहीये, किंवा त्याचे जे पेमेंट्स असतील, त्याच्या कामगारांचे पेमेंट्स असतील, तो काढून टाकील त्या कामगारांना. त्या उत्पादकाकडून तो वस्तू आणि सेवा घेणार नाही, उत्पादक बंद करून टाकेल वस्तूंचं आणि सेवांचं उत्पादन घ्यायचं. उत्पादकाने वस्तू सेवांचं उत्पादन घेणं बंद केलं म्हणजे तिथल्या कामगारांच्या सगळ्या नोकऱ्या गेल्या. आणि हे सगळं असंच आहे. उत्पादकानं मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर सगळं बंद पडलं असं आपण समजूया की उत्पादकानं उत्पादन घेणं बंद केलं. उत्पादकानं उत्पादन घेणं बंद केल्यामुळे काय, त्याच्याकडे पैसे नाहीयेत, तो बँकेचं लोन फेडू शकणार नाहीये, किंवा ज्या या मधल्या काळामध्ये ज्या लोकांच्या नोकऱ्या गेल्या, ज्यांचे पगार बंद झाली आहेत, बँकेचे हे लोन फेडू शकणार नाहीत, बँका डुबणार आहेत. हे इकॉनॉमीचं हे चक्र आहे, हे ह्याला रिसेशन म्हणायचं, मंदी सदृश्य परिस्थिती, किंवा हे मंदीच ही रिसेशन. आता तर आपल्याला कन्फर्म आपण म्हणू शकतो की ही परिस्थिती मंदीची आहे, हे रिसेशन आहे. पण आता फक्त लोकांच्या हातात किती पैसा आहे, किंवा बाजारामध्ये लिक्विडिटी म्हणतो आपण त्याला, बाजारामध्ये किती पैसा आहे किंवा लोकांच्या हातामध्ये किती पैसा आहे यावरून ठरणार आहे वस्तूंची देणघेण. म्हणजे लोक खरेदी करतायत का, क्रयशक्ती आहे का लोकांची, यावर अगदीच की केन्स नावाचा एक इकॉनॉमिस्ट होता, जॉन मेनियार्ड केन्स, 1929-30च्या म्हणजे पहिल्या महायुद्धाच्या नंतर एक जगामध्ये अशीच परिस्थिती आली होती, रिसेशन, ग्रेट डिप्रेशन, महामंदी, जागतिक महामंदी तेव्हा नाव दिलेलं त्याला. की तेव्हा झालेलं की बाजार फुललेले होते पण लोकांकडे पैसेच नव्हते. लोक खरेदी कर, लोकांकडे पैसे नाही, क्रयशक्तीच नाहीये, बाजार फुललेली, उत्पादन होतं बाजारामध्ये घेतलेलं, वस्तू आणि सेवांचं उत्पादन होतं, लोकांकडे पैसे नाहीयेत. ग्रेट डिप्रेशन. याच्यावर केन्सनी, जॉन मेनियार्ड केन्सनी उत्तर तेव्हा सांगितलं होतं की काय तर लोकांच्या हातात पैसा यावा, लोकांच्या खिशामध्ये पैसा यायला पाहिजे, यासाठी सरकारनं काहीतरी प्रयत्न करायला पाहिजेत. यासाठी सरकारनं काय प्रयत्न करायला पाहिजेत, तर सरकारनं आयदर काय करा, लोकांच्या पगारी वाढवा जे फॉर्मल सेक्टरमध्ये आहेत, इन्फॉर्मल सेक्टरमध्ये असलेल्या लोक काय कुठल्या वेगवेगळ्या स्कीम आणा, त्या स्कीम अंतर्गत त्यांच्या पगारी वाढवा. म्हणजे आत्ताची जी आपण म्हणूया MG नरेगा, महात्मा गांधी नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम किंवा ऍक्ट ज्याला आपण म्हणतो 2005चा, याच्या अंतर्गत वर्षाला 100 दिवस रोजगार मिळणार आहे. तो रोजगार सरकारने 200 रुपये असेल तर 1000 रुपये कर, लोकांच्या खिशात पैसा आला पाहिजे, लोकांकडे पैसे आले पाहिजेत. किंवा पगारी वाढव, किंवा टॅक्सेस कमी कर लोकांकडे. 100 रुपये कमवतोय त्यातले सरकार 20 रुपये काढून घेत आहे, तो टॅक्सेस कमी कर, 5 रुपये काढून घे, लोकांकडे पैसे येऊ दे. किंवा लोकांना रोजगार भत्ता दे. मग केन्सनी या सगळ्या राजकोषीय धोरण, त्याला फिस्कल पॉलिसी, याला केन्सनी त्याला अर्थशास्त्रीय भाषेमध्ये सांगितलं डेफिसिट फायनान्सिंग. तुटीचा अर्थ भरणं म्हणजे सरकारच्या तिजोरीमध्ये 100 रुपये आहेत, सरकारच्या तिजोरीत 100 रुपये आहेत म्हणून सरकारने 100 रुपये खर्च नाही करायचे, सरकारनं जास्त पैसे खर्च करायचे. विद्यार्थी म्हणून आपल्या सगळ्यांना काही गोष्टी लक्षात आहे, लोकांकडे पैसा नाहीये, लोकांच्या हातात जास्तीत जास्त पैसा यायला पाहिजे. अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून काय म्हणू शकतो की बँकांनी त्यांचे इंटरेस्ट रेट कमी करणे, इंटरेस्ट रेट कमी केला की आपोआप लोक कर्ज घ्यायला जातील. 10% इंटरेस्ट रेटनी होम लोन मिळते आणि 5% इंटरेस्ट रेटनी होम रांगा लागतील ना बँकेच्या बाहेर, की 4 आणि 5% इंटरेस्ट रेटनी जर लोन मिळत असेल तर. हे अशा सरकारने काहीतरी त्याला अगेन हे मॉनिटरी पॉलिसी म्हणजे केन्सनी सांगितलं की पैसा बाजारामध्ये ओतला पाहिजे, लिक्विडिटी वाढवली पाहिजे. मग याच्यावर केन्सकडे उत्तर नव्हतं की याच्यामुळे जर चलन वाढ झाली, जास्त पैसा आला लोकांकडे तर काय करायचं. मग मिल्टन फ्रीडमन येतो आणि सांगतो की मॉनिटरी पॉलिसी म्हणजे चलन विषयक धोरण राबवा. म्हणजे ते इंटरेस्ट रेट आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पुढच्या जेव्हा कधी आपलं सेशन होईल तेव्हा बघूया ते काय असतं ते फिस्कल पॉलिसीज आणि मॉनिटरी पॉलिसीज, राजकोषीय धोरण आणि चलन विषयक धोरण. त्या केन्सनी जे सांगितलं तर ते होतं मॅक्रो इकॉनॉमिक्स. त्याला आपल्या म्हणजे त्यांनी जो सिद्धांत मांडला त्या सिद्धांतावर आधारित सरकारने ज्या स्टेप्स घेतल्या त्याला मॅक्रो इकॉनॉमिक्स अर्थशास्त्रीय भाषेमध्ये, किंवा त्याने जी थिअरी मांडली ते पुस्तकच मांडलंय, त्यांनी पुस्तकच लिहिलेलं आहे. त्या पुस्तकाचं नाव जनरल थेअरी ऑफ, आपण अभ्यास करताना त्याला जनरल थेअरी ऑफ एम्प्लॉयमेंट, इंटरेस्ट अँड मनी हे जनरल केन्सनी मांडलेलं हे पुस्तक. त्या पुस्तकामध्ये त्यांनी सविस्तरपणे गोष्टी मांडलेल्या. ती बाजारामधली तरलता, बाजारामधला पैसा, ज्याला इकॉनॉमिक्सच्या भाषेमध्ये लिक्विडिटी, मराठीमध्ये त्याला तरलता म्हणतात, की अर्थव्यवस्थेमध्ये पैसा कसा फिरतोय त्याचं एक चेन असते त्याची, ज्याला त्या अर्थशास्त्रीय भाषेमध्ये मनी सप्लाय असं म्हणलं जातं. तो मनी सप्लाय काय असतो आणि तो मनी सप्लाय कसा असतो, तो सर्क्युलर फ्लो ऑफ द मनी. अर्थशास्त्रीय भाषेमध्ये तो सर्क्युलर फ्लो ऑफ द मनी जर आपल्याला समजला की अर्थव्यवस्थेमध्ये लोकांकडे पैसा कुठून येतोय, लोकांकडे असलेल्या पैशातून उत्पादक कसं उत्पादन घेतोय आणि ते घेतलेलं उत्पादन लोकांनाच कसं विकतोय
कसं विकतोय? लोकांना पैसा, मग पैसा तो उत्पादकाकडेच येणार आहे. हा असा पैसा सगळीकडे फिरत असतो. त्याचं एक सोपं आपण एक डायग्रामॅटिकली बघूया की समजा म्हणूया आपण आपल्या देशामध्ये एक हाऊस होल्ड, ज्याला आपण नाव देऊ, किंवा कुटुंब संस्था म्हणूया आपण याला. त्या कुटुंबामध्ये काही लोक राहतात. देश आहे, त्या देशामध्ये त्या कुटुंबामध्ये काही लोक राहतात. आतापर्यंत आपण देशाचा विचार नको करायला, एक कुटुंब म्हणजे देश असं कन्सिडर करा. आता फक्त एक कुटुंब आहे आणि एक उद्योग आहे. हे कुटुंब आणि हा उद्योग, त्याला आपण फर्म म्हणूया, मराठीमध्ये उद्योग. तर बाजारात पैसा कसा फिरत असतो नीट लक्षात घ्या. आता कुठल्याही गोष्टीचं उत्पादन घेण्यासाठी, वस्तू असू दे किंवा सेवा असू दे, काय लागतात बेसिक गोष्टी? पहिल्यांदा तर गुंतवणूकदार पाहिजे. त्या गुंतवणूकदाराकडे ऑफकोर्स पैसे पाहिजेत, म्हणजे भांडवल पाहिजे. नुसतंच भांडवल आहे, गुंतवणूकदार पण गुंतवणूक करायला तयार आहे, ते जमीन पण पाहिजे त्याला. की उत्पादन कुठे घेणार आहे? तर कुठल्या तरी फॅक्टरीमध्ये, कारखान्यात घेणार आहे, त्याच्यासाठी जमीन पाहिजे. आणि हे सगळं नुसतं असून चालणार नाहीये, तर तिथे काम करायला लोक पण पाहिजेत. तर आपल्या लक्षात येईल की उत्पादन घेण्यासाठी ज्या गोष्टी लागणार आहेत, त्याला इकॉनॉमिक्सच्या भाषेमध्ये फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन असं म्हणलं जातं. फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन, उत्पादनाची साधनं. फॅक्टर्स, साधनं, प्रोडक्शन. कशाची? उत्पादनाची काय काय साधनं आहेत? ती उत्पादनाची साधनं लँड म्हणूया आपण, जमीन. लँड, जमीन, कामगार, लेबर, भांडवल लागणार आहे, ज्याला आपण कॅपिटल. लँड, लेबर, कॅपिटल आणि लागणार आहे. नुसतं भांडवल असून चालणार नाही, तो गुंतवणारा पाहिजे, म्हणजे एंटरप्रेन्योर. ENTREPRENEURSHIP, एंटरप्रेन्योरशिप म्हणजे गुंतवणूकदार आपण म्हणूया त्याला. ह्या सगळ्या गोष्टी लागणार आहेत एखाद्या गोष्टीचं उत्पादन घेण्यासाठी. नीट लक्षात ठेवा, हे कोण प्रोव्हाइड करणार आहे? आता जमीन कोण प्रोव्हाइड करणार आहे? हे हाऊस होल्ड प्रोव्हाइड करणार आहे. कोणाला प्रोव्हाइड करणार आहे? फर्मला, उद्योगाला प्रोव्हाइड करणार आहे. लेबर, कामगार कोण प्रोव्हाइड करणार आहे? अगेन हाऊस होल्ड प्रोव्हाइड करणार आहे. भांडवल कोण देणार आहे? हाऊस होल्ड. आणि एंटरप्रेन्योर, गुंतवणूकदार पण कुटुंबातलाच असणार आहे. म्हणजे हे फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन काय काय झाले? लँड, लेबर, कॅपिटल आणि एंटरप्रेन्योरशिप. जमीन, कामगार, भांडवल आणि एंटरप्रेन्योरशिप म्हणजे गुंतवणूकदार. ह्या चार गोष्टी कुठल्याही गोष्टीचं उत्पादन घेण्यासाठी बेसिक लागतातच. आता याचा आणि मनी सप्लाय, सर्क्युलर फ्लोचा काय संबंध? म्हणजे पैशाचा वर्तुळाकार फ्लो म्हणूया आपण त्याला. तर याच्यामध्ये ह्या गोष्टी कशा मॅटर करतात बघा ना. आता हाऊस होल्ड फर्मला, उद्योगाला काय काय प्रोव्हाइड करताय? जमीन प्रोव्हाइड करते, लेबर, कामगार प्रोव्हाइड करते, भांडवल, कॅपिटल प्रोव्हाइड करते आणि एंटरप्रेन्योरशिप, गुंतवणूकदार पण आहे. हे सगळ्या गोष्टी कोण प्रोव्हाइड करते? कोणाला? एखादी कुटुंब संस्था एखाद्या उद्योगाला प्रोव्हाइड करते. बरं, केली. मग उद्योगातून काय मिळतं या लोकांना? बघा, कुटुंब संस्थेने जमिनीच्या बदल्यामध्ये रेंट मिळतो. जमीन कुटुंब संस्थेने उद्योगाला दिली आहे. उद्योग काय देणार आहे? त्या जमिनीचा रेंट देणार आहे. कुटुंब संस्थेने लेबर, कामगार प्रोव्हाइड केले. त्या कामगारांच्या बदल्यामध्ये कामगारांना मिळणारी पगार, ज्याला आपण वेजेस किंवा सॅलरीज म्हणूया, वेजेस ऑर सॅलरीज, कामगारांना सॅलरी उद्योग देणार आहे. हाऊस होल्डनी उद्योगाला भांडवल, कॅपिटल प्रोव्हाइड केलंय. त्या कॅपिटलमधून, त्या भांडवलामधून काय मिळणार आहे? एखाद्या गोष्टीमध्ये जेव्हा आपण भांडवल काय म्हणूया, भांडवल गुंतवतो, त्याच्यातून आपल्याला काय इंटरेस्ट मिळतो ना कॅपिटल मधून. जेव्हा बँक आपल्याला भांडवल देते, आपण बँकेला काय देतो? त्याच्यावर इंटरेस्ट देतो ना. तसं कॅपिटलवर काय मिळतोय? इंटरेस्ट म्हणजे व्याज. त्याच्यावर व्याज मिळते. आणि एंटरप्रेन्योरशिप, त्या गुंतवणूकदाराला काय मिळतंय? त्या गुंतवणूकदाराला मिळतोय नफा, म्हणजे प्रॉफिट म्हणूया आपण त्याला. जेव्हा हाऊस होल्ड उद्योगाला लँड, लेबर, कॅपिटल, एंटरप्रेन्योरशिप, जमीन प्रोव्हाइड करते, कामगार प्रोव्हाइड करते, भांडवल आणि गुंतवणूकदार प्रोव्हाइड, यांना काय देतंय? तर उद्योग जमिनीच्या बदल्यामध्ये मिळते रेंट, लेबरच्या बदल्यामध्ये वेजेस किंवा सॅलरीज, कॅपिटल भांडवलाच्या बदल्यामध्ये इंटरेस्ट, व्याज आणि एंटरप्रेन्योरशिप गुंतवणूकदाराला मिळतोय नफा, प्रॉफिट मिळतोय. मुद्दा नीट लक्षात घ्या.
लँड, लेबर, कॅपिटल आणि एंटरप्रेन्योरशिप ही झाली उत्पादनाची साधनं. आणि यांना काय म्हणायचं, ही उत्पादनाची साधनं, या उत्पादनाच्या साधनांमधून हाऊस होल्डला काय मिळतोय, दीज आर द फॅक्टर्स ऑफ पेमेंट. फॅक्टर्स ऑफ पेमेंट. फॅक्टर्स ऑफ पेमेंट. उत्पादनाच्या साधनांना लँड, लेबर, कॅपिटल, एंटरप्रेन्योरशिप याच्या बदल्यामध्ये तो उद्योग त्या कुटुंबाला काय देतोय, तर जमिनीच्या बदल्यामध्ये रेंट, कामगाराच्या बदल्यामध्ये सॅलरीज, भांडवलाच्या बदल्यामध्ये व्याज आणि त्या गुंतवणूकदाराला मिळतोय नफा, प्रॉफिट. तर ह्या उत्पादनाच्या साधनांमधून उद्योग कुटुंबाला काय देत आहे, तर फॅक्टर्स ऑफ पेमेंट. वेगवेगळ्या वेगवेगळ्या प्रकारे तो उद्योग कुटुंबांना पैसे देतोय. त्याला फॅक्टर्स ऑफ पेमेंट. फॅक्टर्स ऑफ पेमेंट म्हणायचं. आता हे जेव्हा आपल्याला लक्षात येईल की लँड, लेबर, कॅपिटल, एंटरप्रेन्योरच्या बदल्यामध्ये रेंट, वेजेस, इंटरेस्ट आणि प्रॉफिट मिळतोय, तर ह्याचा इकॉनॉमीमध्ये आता ही इकॉनॉमीमध्ये असाच एवढाच पैसा फिरतो का? ठीक आहे, लोकांकडे आले पैसे, हाऊस होल्डकडे आले पैसे, की आलेल्या पैशातून हाऊस होल्ड काय करणार आहे, ते पैसे घरात ठेवणार आहे का, सेव्हिंग करून ठेवणार आहे का? नाही ठेवणार आहे. ते पैसे तो हाऊस होल्ड म्हणजे ते कुटुंब ते पैसे काय करणार आहे, खर्च करणार आहे. कुठे खर्च करणार आहे, तर ह्या उद्योगांनी ज्या उत्पादनं घेतली आहेत, वस्तू असू दे किंवा सेवा असू दे, यांच्याकडे कुटुंबाकडे पैसे आले. आपल्याला कळलं कसे पैसे आले, त्यांनी जे फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन उद्योगाला प्रोव्हाइड केले होते त्या बदल्यामध्ये उद्योगाने यांना काय दिलंय, रेंट, वेजेस म्हणजे फॅक्टर्स ऑफ पेमेंट. पैसे दिलेत उद्योगाला, त्या आलेल्या पैशातून कुटुंब त्या उद्योगाकडून वस्तू आणि सेवा विकत घेण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याला म्हणायचं कन्झम्पशन, उपभोग खर्च, कन्झम्पशन एक्सपेंडिचर. इंग्लिशमध्ये उपभोग, मराठीमध्ये उपभोग खर्च, कन्झम्पशन एक्सपेंडिचर हे लागणार आहे आपल्याला. जीडीपी म्हणजे काय असतं याच्यामध्ये बघा, जीडीपीच्या ज्या वेगवेगळ्या पद्धती असतात, प्रोडक्ट मेथड, इन्कम मेथड आणि एक्सपेंडिचर मेथड, त्यामध्ये आपल्याला लागणार आहे. तर हाऊस होल्ड उद्योगांना आलेले पैसे परत देत आहे. कशामुळे देत आहे, कारण उद्योगाला गरज आहे ना. उद्योगाने उत्पादन केलेला पेन हाऊस होल्डला हवाय, उद्योगाने उत्पादन केलेला मोबाईल हाऊस होल्डला हवाय. कोणाकडून घेणार आहे, उद्योगाकडूनच घेणार आहे. त्या बदल्यामध्ये म्हणजे इथे आपण एक्सपेंडिचर खर्च करतोय, म्हणजे परत उद्योगाला पैसे देतोय. उद्योगाने जे यांना पैसे दिलेत तेच पैसे परत एखादं कुटुंब त्या उद्योगाला देत आहे. तर त्याच्या बदल्यात आता उद्योग कुटुंबांना काय देतोय, मुद्दा नीट लक्षात घ्या. उद्योगानं यांना पैसे दिलेत, तेच पैसे परत हे उद्योगाला देतात. कशामुळे, खर्च करतायत. खर्च केल्यावर काहीतरी मिळायला पाहिजे. काय मिळायला पाहिजे, तर त्या वस्तू आणि सेवा, गुड्स अँड सर्व्हिसेस. गुड्स म्हणजे काय, पेन इज अ गुड, वस्तू. पेन ही वस्तू आहे, मोबाईल ही वस्तू आहे, काय हे डस्टर हे वस्तू आहे, पेपर वस्तू आहे, कॅमेरा वस्तू आहे, फॅन वस्तू आहे, ह्या सगळ्या वस्तू झाल्या. आणि सेवा म्हणजे काय, की तुम्ही कुठल्या तरी डॉक्टरकडे गेलात, डॉक्टरने तुम्हाला जो सल्ला दिलाय ती झाली त्याची दिलेली सेवा. तुम्ही पुण्यातून मुंबईला किंवा पुण्यातून दिल्लीला फ्लाईटने गेलात, तर तुम्ही काय फ्लाईट सहित कुठेतरी जाता का, किंवा दिल्लीच्या तुम्ही विमानतळावर उतरला आणि फ्लाईट घेऊन गेलात असं नाही. ती गोष्ट इंटेंजिबल गोष्टी, न दिसणाऱ्या गोष्टी, म्हणजे तुम्हाला त्या विमानानं सेवा दिली. आपण आता जे करतोय की तुम्ही पुढे बसलात, मी इथून तुम्हाला काहीतरी सांगायचा प्रयत्न करतोय, ती झाली सेवा. ते मटेरियलिस्टिक गोष्टी, ज्या मटेरियलिस्टिक गोष्टी असतात, भौतिक गोष्टी त्यांना म्हणायचं वस्तू, आणि ज्या अभौतिक, ज्याला इंटेंजिबल गोष्टी आपण म्हणतो, ज्या दिसणाऱ्या नसतात, त्यांना आपण म्हणतो सर्व्हिसेस, सेवा म्हणतो. जेव्हा हॉटेलमध्ये तुम्ही जेवण करायला जाता, हॉटेलमध्ये जेवण केल्यानंतर तुम्ही जे खाल्लंय त्या वस्तू, त्याच्या बदल्यात तुम्ही त्या हॉटेल मालकाला पैसे देतायत, पण वेटरला जी तुम्ही टिप देतायत की 20, 50, 100 रुपये जी काही टिप देतायत, ती टिप त्या वेटरला का देतायत, कारण त्या वेटरने तुम्हाला दिली आहे सेवा, म्हणून त्या झाल्या सेवा. ह्या वस्तू आणि सेवा. हाऊस होल्डनी काय केलंय आता नीट लक्षात घ्या. मग अगदीच सोपं करून सांगतोय मी. याच्यामध्ये खरं तर वित्त संस्था आणि गव्हर्नमेंट पण काय म्हणूया आपण हस्तक्षेप म्हणू शकत नाही, किंवा या फ्लो मध्ये त्यांचा पण सहभाग असतो. तो कसा असतो आपण बघूया नंतर. कुटुंब काय करताय, लँड, लेबर, कॅपिटल, एंटरप्रेन्योरशिप उद्योगाला देतोय. उद्योग त्याच्या बदल्यामध्ये फॅक्टर्स ऑफ पेमेंट म्हणजे रेंट, वेजेस, एंटरप्रेन्योरशिप आणि प्रॉफिट कोणाला येते, कुटुंबाला. ते पेमेंट यांच्याकडे आले की ते खर्च करणार आहेत उद्योगाला. उद्योगावर खर्च केल्यावर उद्योग यांना काय देणार आहे, गुड्स आणि सर्व्हिसेस. आपण आता काय म्हणूया की जेव्हा हाऊस होल्ड
जमीन भांडवल कामगार आणि गुंतवणूकदार जेव्हा देतोय त्याला आपण 1 नंबर देऊया. उपभोग खर्च किंवा फॅक्टर्स ऑफ पेमेंटला 2रा नंबर देऊया. कन्झम्पशन एक्सपेंडिचर 3 आणि गुड्स आणि सर्व्हिसेस 4. हे कशामुळे तुमच्या नीट लक्षात येईल आता, तर पैशाचे 2 फ्लो असतात. एक रिअल फ्लो आणि दुसरा असतो नॉमिनल फ्लो, ज्याला आपण मनी फ्लो असं म्हणतो. रिअल फ्लो त्याला फिजिकल फ्लो पण म्हणतात. आणि दुसरा असतो तो म्हणजे नॉमिनल फ्लो किंवा मनी फ्लो पण म्हणतात त्याला. हे 2 नावं लक्षात ठेवा फक्त, रिअल फ्लो आणि मनी फ्लो. तर इथे मनी फ्लो कुठे आहे की जेव्हा कुटुंब यांना पैसे देत आहे. कधी पैसे देत आहे? जेव्हा उद्योग यांना पैसे देत आहे. मुद्दा लक्षात येतोय? जेव्हा उद्योगानं कुटुंबाला पैसे दिले तेव्हाच उद्योगाने खर्च केला. म्हणजे जेव्हा फॅक्टर्स ऑफ पेमेंट 2 इक्वल टू काय असू शकेल? 3. हा झाला मनी फ्लो. म्हणजे या लँड लेबर कॅपिटल एंटरप्रेन्योरशिप याच्यामधून त्यांना गुड्स आणि सर्व्हिसेस मिळतात. म्हणजे आपण याला रिअल फ्लो किंवा फिजिकल फ्लो. फिजिकल फ्लो म्हणजे काय की भांडवल देतोय, कामगार देतोय, फिजिकल गुंतवणूकदार, ह्या सगळ्या फिजिकल. याच्या बदल्यात काय मिळते? मला फिजिकल गोष्टी मिळतात. काय? गुड्स आणि सर्व्हिसेस ह्या गोष्टी. म्हणून हा रिअल फ्लो आणि मनी फ्लो याचा उपयोग, याचा संदर्भ कुठे? तर जीडीपी मध्ये येणार आहे. जीडीपी मोजायच्या ज्या पद्धती असतात वेगवेगळ्या त्यामध्ये येणार आहे. आता ह्या सर्क्युलर फ्लो ऑफ मनी मध्ये आणखीन 2 गोष्टी काय म्हणूया आपण की इन्क्लुडेड असतात किंवा सहभागी असतात. त्या असतात बँका, वित्तीय संस्था ज्याला आपण म्हणूया. त्या गव्हर्नमेंटच्या असू दे किंवा प्रायव्हेट असू दे, म्हणून आपण त्याला वित्तीय संस्था म्हणूया. आणि असतो गव्हर्नमेंट. ह्या 4 लोकांचा या सर्क्युलर फ्लो ऑफ मनी मध्ये आता कसा त्यांचा समावेश असतो ह्या गोष्टी नीट लक्षात घ्या पोरांनो. हे अगदी इकॉनॉमिक समजण्यासाठी किंवा बाजारामध्ये पैसा कसा येतो हे समजण्यासाठी खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. सी आपण काय हे कुटुंब म्हणलं होतं. कुटुंब हा उद्योग ह्या फ्लो मध्ये इन्क्लुडेड आहेत बँका किंवा वित्तीय संस्था आपण त्यांना म्हणूया, आणि सरकार, गव्हर्नमेंट. कुटुंब, बँका, उद्योग आणि सरकार, गव्हर्नमेंट. आता यांचा सर्क्युलर फ्लो कसा असतो? यांच्या या 4घांमध्ये सर्क्युलर फ्लो कसा असणार आहे? कुटुंब उद्योगाला काय देणार आहे? आपल्याला माहिती आहे काय देणार आहे. जमीन देणार आहे, लँड, लेबर, कॅपिटल आणि एंटरप्रेन्योरशिप. म्हणून उद्योग यांना काय देणार आहे? याच्या बदल्यामध्ये फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शनच्या बदल्यामध्ये फॅक्टर्स ऑफ पेमेंट देणार आहे. म्हणजे जमिनीच्या बदल्यामध्ये रेंट देणार आहे, लेबरच्या बदल्यामध्ये वेजेस किंवा सॅलरीज देणार आहे, कॅपिटलच्या बदल्यामध्ये इंटरेस्ट देणार आहे आणि एंटरप्रेन्योरशिपला मिळणार आहे प्रॉफिट. लँड, लेबर, कॅपिटल, एंटरप्रेन्योरच्या बदल्यामध्ये उद्योग कुटुंबाला रेंट, वेजेस, इंटरेस्ट आणि प्रॉफिट देणार आहे. बरं, हे कळलं. आता कुटुंब बँकांना काय देत आहे? कुटुंब बँकांना काय देतात? ठेवी, सेव्हिंग्स म्हणू शकतो आपण. कुटुंब बँकेला म्हणजे लोक बँकांमध्ये काय ठेवतात? सेव्हिंग. बँका उद्योगांना काय देतात? कर्ज. उद्योग सरकारला काय देतं? टॅक्सेस, कर. त्याच्यामुळे तर सरकारची तिजोरी भरते. सरकार कुटुंबाला काय देतं? सरकारकडे असलेल्या तिजोरीतला पैसा वेलफेअर स्कीम म्हणजे कल्याणकारी, चांगले रस्ते बांधतं, आरोग्याच्या सोयी सुविधा, शिक्षण देतं किंवा वाहतुकीच्या सोयी, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट किंवा वेगवेगळ्या रोजगाराच्या स्कीम आणतं, वेगवेगळ्या लोकांसाठी योजना आणतं. त्या आलेल्या तिजोरीतून सरकार लोकांसाठी खर्च करतं, ज्याला आपण वेलफेअर स्कीम, कल्याणकारी राज्य असं म्हणतो, वेलफेअर स्कीम्स. हा झाला एक प्रकारे फ्लो. आता तो फ्लो उलटा कसा असू शकतो? तो फ्लो उलटा कसा असू शकतो? कुटुंब सरकारला काय देत आहे? प्रत्येक जण प्रत्येकाला काहीतरी देत असतं. कुटुंब सरकारला काय देत आहे? काय देऊ शकतं? पीएफ, प्रोव्हिडंट फंड देते की नाही? प्रोव्हिडंट फंड, नोकरी आहे त्याचा प्रोव्हिडंट फंड. टॅक्सेस, लोकांकडून सरकारला काय टॅक्सेस मिळतात? टॅक्सेस मिळतात. तसंच सरकार उद्योगाला काय देतं? उलट. जसं उद्योग सरकारला टॅक्स देतं, सरकार उद्योगाला काय देतं? सबसिडी, अनुदान देतं.
परत SEZ स्पेशल इकॉनॉमी झोन म्हणजे तुला उद्योग उभारण्यासाठी चांगलं वातावरण निर्माण करून देईल. कोण देणार आहे? सरकार करून देणार आहे. स्पेशल इकॉनॉमी विशेष आर्थिक क्षेत्रामध्ये की ह्या क्षेत्रामध्ये तू कंपनी स्थापन कर, तुला आम्ही टॅक्सेस लावणार नाहीत किंवा कमी टॅक्सेस लावू. उद्योग पूरक वातावरण तयार करून देते सरकार, वेगवेगळे अनुदान देते उद्योग स्थापन करण्यासाठी. बरं, आता उद्योगाला बँकांनी उद्योगाला कर्ज दिलं, उद्योग बँकांना काय देणार आहे? त्या कर्जावरचं व्याज, घेतलेल्या कर्जावर 100 कोटी कर्ज घेतलंय 10% इंटरेस्ट रेटनी, म्हणजे वार्षिक 10 कोटी रुपये त्या बँकांना कर्जाचा काय म्हणू आपण, त्या घेतलेल्या कर्जाचं व्याज मिळते वार्षिक 10 कोटी त्या उद्योगाकडून. तो पण एक प्रॉफिट मेकिंग बिझनेस आहे, तो बँकांना मिळतोय. आता बँकांकडे कुटुंबांनी ठेवल्यात सेव्हिंग्स, मग बँका कुटुंबांना काय देतात? अगेन बँका कुटुंबांना कर्ज देतात. त्यांच्याकडून वेगवेगळ्या बँकांच्या स्कीम्स असतात, त्या अंतर्गत लोकांनी पैसे ठेवलेत, लोकांना इंटरेस्ट पण मिळतोय. उलट्या लोकांना, कुटुंबांना बँका काय देते? कर्ज देते. तर हा सर्क्युलर, याच्यावर सगळी इकॉनॉमी चालत असते. याच्यातला एखादाही घटक जर सेक्शन वीक पडला तर अख्ख्या ह्या सर्क्युलर फ्लोवर परिणाम होतो. ह्या अख्ख्या सर्क्युलर फ्लोवर परिणाम झाला की अख्ख्या देशाची अर्थव्यवस्थेवर त्याचे परिणाम दिसायला लागतात. अर्थव्यवस्थेवर कसे परिणाम दिसतील? जर हे सगळे बँका स्ट्रॉंग असतील, उद्योग चांगले मजबूत आहेत, सरकार पण अर्थव्यवस्थेसाठी पूरक अशा काहीतरी धोरणं राबवतोय आणि कुटुंब संस्थेच्या हातात पण पैसा आहे, तर अर्थव्यवस्था वाढणार आहे. पण यातली एखादी, बँकांकडे पैसेच नाहीयेत, लोकांना पैसे मिळत नाहीयेत, उद्योगांना उद्योग चालत नाहीयेत म्हणून या कुटुंबाकडे पैसे येत नाहीयेत, उद्योग चालत नाही म्हणून सरकारकडे पैसे येत नाहीयेत म्हणून वेलफेअर स्कीम्स येत नाहीयेत म्हणून लोक सरकारच्या नावाने बोंबा मारतात. हे सगळं, हे कुठलाही एक सेक्शन यातला जरी काय म्हणू आपण की वीक झाला तरी हा सर्क्युलर फ्लो बिघडणार आहे. तर याचा आता GDP ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट काढण्यावर आणि त्याचा हे अगदी बेसिक्स आहेत पोरांनो. हे जर गोष्टी लक्षात आल्या तर पुढच्या गोष्टी तुम्हाला खूप लवकर समजणार. आय होप तुम्हाला समजतंय की परत एकदा आपण हा फ्लो बघूया. कुटुंब, उद्योग, बँका आणि सरकार. कुटुंब उद्योगाला काय देत आहे? जमीन, कामगार, भांडवल आणि एंटरप्रेन्योरशिप, गुंतवणूकदार. त्याच्या बदल्यामध्ये उद्योग बँकांना, कुटुंबांना काय देत आहे? जमिनीच्या बदल्यामध्ये रेंट देतोय, कामगारांच्या बदल्यामध्ये वेजेस किंवा सॅलरीज देतोय, कॅपिटलच्या बदल्यामध्ये म्हणजे भांडवलाच्या बदल्यामध्ये इंटरेस्ट व्याज मिळतोय आणि एंटरप्रेन्योरच्या बदल्यामध्ये मिळतोय प्रॉफिट. त्या गुंतवणूकदाराला मिळतोय प्रॉफिट. आणि हे कुटुंब बँकांना काय देत आहे? सेव्हिंग्स, बँका उद्योगांना कर्ज, परत उद्योग सरकारला टॅक्सेस देत आहे, सरकार बँका लोकांसाठी वेलफेअर स्कीम राबवत आहे. उलट परत बँका उद्योग कुटुंबाला देतात कर्ज, कुटुंब सरकारला अगेन टॅक्सेस देत आहे किंवा प्रोव्हिडंट फंड जे आपल्याला पब्लिक अकाउंट ज्याला आपण म्हणतो, कॉन्स्टिट्यूशनचा कलम 366 उपकलम 2 त्यानुसार पब्लिक अकाउंट आपण सरकारकडे पैसे ठेवतोय. ते सरकार उद्योगांना सबसिडीज, अनुदान किंवा उद्योग पूरक वातावरण तयार, म्हणजे प्रत्येक जण प्रत्येकाला काहीतरी देत असतो आणि प्रत्येक जण प्रत्येकाकडून काहीतरी घेत असतो. ह्या देण्या घेण्याच्या म्हणजे ही देणघेण ह्या अर्थव्यवस्थेला काय म्हणू आपण की अर्थव्यवस्था चालू ठेवण्यासाठी किंवा अर्थव्यवस्थेवर काही विपरीत परिणाम न होण्यासाठी हे चारही घटक अगदी व्यवस्थित त्याचा सर्क्युलर फ्लो, त्याला सर्क्युलर फ्लो असं आपण म्हणतो. त्यावर आधारित आपल्याला पुढचा मुद्दा बघायचा आहे की आता GDP काय असतो. तुमच्यापैकी बरेच जण की आत्ताची जी अर्थव्यवस्था आणि अर्थव्यवस्थेवर होणारे परिणाम ह्याचा खरंच म्हणजे एवढा भन्नाट अभ्यास चालू आहे पोरांचा पण आणि मजा करतायत, एन्जॉय करतायत सगळेच. तर आपल्याला बघायचा पुढचा मुद्दा म्हणजे GDP काय असतो. अर्थ ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, मराठीमध्ये स्थूल देशांतर्गत उत्पाद. स्थूल देशांतर्गत उत्पाद अर्थ काय असतो? जेव्हा कुठल्याही देशाचा GDP मोजायचा असतो, आता कुठल्याही देशाचा म्हणा किंवा कुठल्याही राज्याचा म्हणा किंवा कुठल्याही शहराचा म्हणा, कुठल्याही कुटुंबाचा म्हणा, कुठल्याही जिओग्राफिकल एरियाचा जर तुम्हाला GDP मोजायचा असेल म्हणजे काय, याचा अर्थ काय असतो, म्हणजे काय मोजायचं, नेमकं काय मोजायचं.
4 गोष्टी लक्षात ठेवायच्या, कायम 4 गोष्टी लक्षात ठेवायच्या. तुम्हाला एखाद्या जिओग्राफिकल रिजनचा जीडीपी मोजायचा आहे. तो जिओग्राफिकल रिजन काय असू शकतो? तुमचं कुटुंब पण असू शकतं, तुमचं गाव पण असू शकतं, तुमचं शहर असू शकतं, तुमचा जिल्हा, तुमचं राज्य, तुमचा देश किंवा जग पण असू शकतं. एखाद्या जिओग्राफिकल एरियाचा तुम्हाला जर जीडीपी मोजताना 4 गोष्टी तुम्हाला कायम लक्षात ठेवायला लागतील. काय 4 गोष्टी लक्षात ठेवायच्यात? तर पहिली गोष्ट लक्षात ठेवायची, तो जीडीपी मोजताना एका आर्थिक वर्षाचा मोजला पाहिजे. एका आर्थिक वर्षाचा. एक आर्थिक वर्ष, भारताचं आर्थिक वर्ष फायनान्शियल इयर सुरू होतं 1 एप्रिलला, संपतं 31 मार्चला. ते फायनान्शियल इयर. युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेचं 1 जानेवारीला सुरू होतं, 31 डिसेंबरला संपतं. हे फायनान्शियल इयर प्रत्येक देशाचे वेगवेगळे असतात. ते भारताचं फायनान्शियल इयर म्हणजे एका वर्षामध्ये, इन 1 फायनान्शियल इयर, FY म्हणूया आपण त्याला. एका फायनान्शियल इयरमध्ये, एका आर्थिक वर्षामध्ये उत्पादित केलेल्या कशाच्या वस्तू आणि सेवा, त्या देशामध्ये गुड्स अँड सर्व्हिसेस वस्तू सेवा, एका आर्थिक वर्षामध्ये उत्पादित केलेल्या वस्तू आणि सेवा. अर्थ कळला? वस्तू काय? पेन वस्तू आहे, डस्टर वस्तू आहे, मोबाईल वस्तू आहे, फॅन वस्तू आहे, कॅमेरा वस्तू आहे. सेवा म्हणजे काय? डॉक्टर तुम्हाला जी देतात ती सेवा, वेटर तुम्हाला जी देतात ती सेवा, शिक्षक तुम्हाला जी देतात ती सेवा, शिकवणी ही सेवा झाली. तुम्हाला कुठेतरी प्रवास करायचा आहे, प्रवास तुम्ही मुंबईहून पुण्याला गेलात, ती त्या कंपनीने दिलेली, तुम्हाला ट्रॅव्हलिंग कंपनीने दिलेली सेवा. ह्या सगळ्या गोष्टी सेवा. जे मटेरियलिस्टिक नाहीये, इनटेंजिबल आहे, जे दिसत नाही, त्या सेवा. आणि ज्याला आपण स्पर्श करू शकतो अशा गोष्टी म्हणजे वस्तू. ह्यांचं उत्पादन, वस्तू आणि सेवांचं उत्पादन, वस्तू आणि सेवांचं उत्पादन, ते ह्या वस्तू आणि सेवांचं उत्पादन घेऊन त्यांचं अंतिम मूल्य, द फायनल व्हॅल्यू, इंग्लिशमध्ये गुड्स अँड सर्व्हिसेस, अंतिम मूल्य म्हणजे फायनल व्हॅल्यूज. अर्थ काय असतो सांगतो. फायनल व्हॅल्यू, अंतिम मूल्य, फायनल व्हॅल्यू. आणि चौथी गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, ग्रॉस डोमेस्टिक, देशांतर्गत. जे काही तुम्ही वस्तू आणि सेवांचं उत्पादन घेताय ते देशांतर्गत, म्हणजे जर तुम्ही भारताचा जीडीपी काढताय तर ते देशांतर्गत, भारत देशांतर्गत पाहिजे. अमेरिकेमध्ये उत्पादन घेतायत आणि भारताच्या जीडीपी, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट चालणार नाही. त्याचं आपण उदाहरण पण बघूया. देशांतर्गत, त्याला म्हणायचं डोमेस्टिक. जीडीपी देशांतर्गत. काय गोष्टी लक्षात ठेवायच्या? 4. समजा आपण म्हणूया की आपल्याला भारताचा जीडीपी मोजायचा आहे. भारताचा जीडीपी मोजत असताना एका फायनान्शियल इयरमध्ये, एका आर्थिक वर्षामध्ये वस्तू आणि सेवांचं घेतलेलं उत्पादन आणि त्या वस्तू आणि सेवांचं अंतिम मूल्याचा अर्थ काय असतो तो सांगतो मी तुम्हाला. आणि देशांतर्गत पाहिजे, ते उत्पादन घेतलेलं देशांतर्गत. आता अंतिम मूल्याचा अर्थ बघूया. तुम्हाला घर घ्यायचंय, घर घ्यायला गेलात, त्या घराची किंमत आहे आपण म्हणूया 10 लाख रुपये. तुम्ही घर घ्यायला गेलात त्या बिल्डरकडे, बिल्डरनं म्हणलं की तुम्हाला घर हवंय आणि तुम्ही घर बघितलं आणि सगळं ठरलं, बिल्डरनी किंमत पण सांगितली घराची, ती किंमत आहे 10 लाख रुपये. आता त्या घराची 10 लाख रुपये किंमत कशी झाली आहे? आपण म्हणूया की 2 लाख रुपयांच्या विटा लागल्यात, 1 लाख रुपयाचं सिमेंट लागलंय, 3 लाख रुपये झाले, 2 लाख रुपयाचं स्टील लागलंय, 5 लाख रुपये झाले, 2 लाख रुपयाचं लाकूड लागलंय असं आपण म्हणूया, 7 लाख रुपये, आणि परत आपण म्हणूया की 3 लाख रुपयाच्या फरशा लागल्यात. असं मिळून अख्ख्या घराची किंमत त्या बिल्डरनं ठरवली आहे 10 लाख रुपये. आता मुद्दा नीट लक्षात घ्या. जीडीपी मध्ये, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, स्थूल देशांतर्गत उत्पादनांमध्ये विटांची किंमत, सिमेंटची किंमत, लाकडाची किंमत आणि फरशीची किंमत मिळून किती झाली आहे? 10 लाख रुपये. म्हणजे जेव्हा 2 लाखाच्या विटा, 1 लाखाचं सिमेंट, 3 लाखाच्या फरशा म्हणूया, 3 आणि 2 5 आणि 1 7, आणि परत आपण म्हणूया की 3 लाखाचं काहीतरी लाकूड लागलं, आणि घराची किंमत किती आहे? 10 लाख रुपये. देशाचा जीडीपी किती झाला? आता नीट लक्षात घ्या. आपण काय म्हणताय? एका फायनान्शियल इयरमध्ये. ठीक आहे, आपल्या देशामध्ये एका फायनान्शियल इयरमध्ये फक्त एका घराचंच उत्पादन झालेलं आहे. सॉरी, एका घराचंच उत्पादन झालेलं आहे. एका घराचं उत्पादन झालंय, वस्तू आणि सेवा. ठीक आहे, ह्या सगळ्या वस्तू आहेत, ह्यांचं मूल्य धरायचं आहे. यांचं मूल्य किती झालं? 2 लाख, 1 लाख, 3 लाख आणि 3 लाख म्हणजे 10 लाख रुपये. आणि घर ही पण एक वस्तूच आहे, याचं पण मूल्य झालं 10 लाख रुपये. म्हणजे आपण काय म्हणूया
देशांतर्गत हे आपल्या देशामध्ये उत्पादन आहे, म्हणजे देशाचा जीडीपी 20 लाख रुपये का? 20 लाख रुपये का? नाही. पण जीडीपी मोजताना आपल्याला काय सांगतंय? त्यांचं अंतिम मूल्य, त्या विटा, सिमेंट, लाकूड आणि जी फरशी लागली त्याचं अंतिम मूल्य काय? म्हणजे घराची किंमत 10 लाख रुपये. हे अंतिम मूल्य, हे आपल्याला वजा करायला लागणार आहे. ह्या 20 मधून ह्या गोष्टींना, म्हणजे ह्या विटा, सिमेंट असू दे, लाकूड असू दे, जे काय असू दे, ज्या गोष्टी लागणार आहेत त्यांना म्हणतात इंटरमिजिएट कंपोनंट्स. इंटरमिजिएट्स म्हणजे त्या गोष्टीचं अंतिम मूल्य. समजा हा पेनाचं उत्पादन आहे, पेनाचं उत्पादन घेताना काय लागणार आहे? प्लास्टिक लागणार आहे, शाई लागणार आहे. पेनाचं उत्पादन घेताना प्लास्टिक आणि शाई लागते. समजा आपण म्हणूया ह्या पेनाची किंमत 10 रुपये, त्यातल्या प्लास्टिकची किंमत 5 रुपये, शाईची किंमत 2 रुपये, 7 रुपये, कामगारांना पगारी द्यायच्यात 1 रुपया, 8 रुपये आणि त्या गुंतवणूकदाराचा नफा 2 रुपये, एकूण म्हणून पेनची किंमत झाली आहे 10 रुपये. मुद्दा लक्षात आला? आता देशाचं आपण म्हणूया की आपल्या देशामध्ये एका वर्षामध्ये फक्त ह्या एका पेनाचं उत्पादन होत आहे. देशाचा जीडीपी काय झाला? प्लास्टिकची किंमत 5 रुपये, लोकांना रोजगार दिला जातो 1 रुपये, 6 रुपये, शाईची किंमत 2 रुपये, 8 रुपये आणि 2 रुपये नफा, 10 रुपये. आता मी पेन विकायला गेलो, पेन विकत घ्यायला गेलो, पेन विकत घेताना मी 10 रुपये दिले आणि पेन घेऊन आलो, म्हणजे मी त्या दुकानदाराला 10 रुपये. देशाचा जीडीपी 20 रुपये झाला का? नाही. हे इंटरमिजिएट कंपोनंट्स. आपण जीडीपी डबल मोजतोय, डबल होतोय जीडीपी. इंटरमिजिएट कंपोनंट्स पण मोजतोय आणि आपण अंतिम मूल्य पण मोजतोय. जीडीपी मोजताना फक्त काय सांगताय? जीडीपी अंतिम मूल्य मोजायचं. अंतिम मूल्य मोजायचं. तुम्ही मोबाईल घ्यायला जाता, मोबाईल घ्यायला जाताना तुम्ही म्हणता का ह्यातली अँड्रॉइड सिस्टीम नकोय किंवा यातला हार्ड डिस्क काढून दे आणि उरलेलंच मला फक्त. घर घेताना म्हणता की हे यातल्या 2 लाखाच्या विटा काढून घे आणि मला फक्त मी 8 लाख रुपये देतो, किंवा यातली ही फरशी तुझी नको, आम्हाला नकोय, मी तुला फक्त 7 लाख रुपये. चालणार आहे का? नाही. अंतिम मूल्य, अंतिम मूल्य. जीडीपी 4 गोष्टी लक्षात ठेवायच्यात. एका फायनान्शियल इयरमध्ये वस्तू आणि सेवांचं घेतलेलं उत्पादन आणि त्या वस्तू आणि सेवांचं मूल्य कसं पाहिजे? अंतिम पाहिजे, फायनल व्हॅल्यू पाहिजे. आणि ती देशांतर्गतचा अर्थ काय असतो? देशांतर्गत म्हणजे काय? समजा आपण उदाहरण घेऊया आता इथे. ह्या 4 गोष्टी नीट लक्षात ठेवा तुम्ही. देशांतर्गतचा अर्थ सांगतो काय असतो तो. खरा देशाचा जीडीपी कसा मोजला जातो? आता आपल्या देशामध्ये वस्तू आणि सेवांचं उत्पादन होतंय आणि ते देशांतर्गत आणि देशाच्या बाहेर पण कसं होतंय नीट बघा. समजा आपण म्हणूया की आपल्या देशामध्ये टाटा नावाची कंपनी, टाटा नावाची कंपनी आहे, ती 100 रुपयांचं उत्पादन घेते. आपल्याला जीडीपी काढायचं, फक्त एक हे उदाहरण म्हणून लक्षात घ्या. आणि ही कोणाची कंपनी आहे? इंडियन कंपनी आहे. एक अमेरिकेची कंपनी पण आपल्या देशामध्ये, तिचं नाव आपण म्हणूया IBM. ही सॉफ्टवेअर कंपनी म्हणजे सेवा. टाटा काय करते? मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये काम करते, गाड्यांचं उत्पादन घेते, 2 व्हीलर असू दे, 4 व्हीलर असू दे. IBM कंपनी काय? IT सेक्टरमध्ये काम करते, म्हणजे काय? सेवा क्षेत्रामध्ये काम करते असं म्हणूया. ती उत्पादन घेते 50 रुपयाचं. भारतात आहे ही कंपनी. अमेरिकेची कंपनी भारतामध्ये उत्पादन घेते सेवांचं. आणि एक व्यक्ती म्हणूया आपण, काय सचिन नावाचा एक व्यक्ती आहे, तो अमेरिकेमध्ये शिकायला गेला आणि तिकडेच नोकरीला लागला. तो कमवतोय अमेरिकेमध्ये 10 रुपये. टाटा भारतामध्ये उत्पादन घेऊन 10 रुपये कमवतात, IBM भारतामध्ये 10 रुपये कमवते. पण सचिन मात्र USA मध्ये गेलाय, शिकायला गेला, तिकडेच नोकरी लागली आणि तो तिकडे 10 रुपये कमवतोय. मुद्दा नीट लक्षात घ्या. आता भारताचा जीडीपी किती? भारताचा जीडीपी 4ही मुद्दे आले पाहिजेत एका फायनान्शियल इयरमध्ये. बरोबर. टाटा एका फायनान्शियल इयरमध्ये 100 रुपये, IBM एका फायनान्शियल इयरमध्ये 50 रुपये आणि सचिन नावाचा भारतीय व्यक्ती अमेरिकेमध्ये जाऊन 10 रुपये कमवतोय एका फायनान्शियल इयरमध्ये. वस्तू आणि सेवा कळलं. वस्तू आणि सेवा त्यांचं अंतिम मूल्य, हे अंतिम मूल्यचं आहे असं कन्सिडर करूया आपण. आणि देशांतर्गत पाहिजे, देशांतर्गत पाहिजे. आता इथे ठेवा जीडीपीच्या व्हॅल्यूज ठेवा. देशांतर्गत टाटांचे 100 रुपये, टाटांचे 100 रुपये. IBM कुठे कमवते? देशांतर्गत आहे का? हो, भारतातच कमवते. मग ती भारतीय असू दे किंवा नसू दे, व्यक्ती भारतीय असू दे किंवा नसू दे, पण भारताच्या जिओग्राफिकल बाउंड्रीज, देशांतर्गत, विद इन द बाउंड्रीज, एका वर्षामध्ये, एका फायनान्शियल इयरमध्ये विद इन द बाउंड्रीज म्हणजे देशांतर्गत वस्तू आणि सेवांचं घेतलेलं उत्पादन आणि त्याचा अंतिम मूल्य म्हणजे जीडीपी. देशांतर्गत टाटा, देशांतर्गत IBM. सचिन देशांतर्गत आहे का? देशांतर्गत आहे का? जरी तो भारतीय असला तरी तो देशांतर्गत आहे का? नाही. म्हणजे भारताचा जीडीपी किती रुपये झाला? सचिन देशांतर्गत आहे का? भारताचा जीडीपी झाला. मोजायचंच नाही आपल्याला. सचिनचं उत्पादन मोजायचंय का? नाही मोजायचं. ते कसं मायनस किंवा प्लस कधी करायचं असतं ही पुढची कॉन्सेप्ट आहे. म्हणजे रिअल जीडीपी आपल्याला कळला पाहिजे. आता
तुमच्या लक्षात येईल की टाटानी भारतामध्ये 100 रुपये कमवलेत, आयबीएमनी 50 रुपये कमवलेत आणि सचिन तिकडे कमवतोय. तो देशांतर्गत नाहीये म्हणून सचिनचं उत्पादन आपण पकडलेलं नाहीये. भारताचा जीडीपी झाला 150 रुपये. पण आता तुम्ही नीट लक्षात घ्या, आयबीएम भारतात जरी कमवत असेल तरी कमवलेला पैसा तो त्याच्या देशात घेऊन जाणार आहे. सगळ्याचा सगळा पैसा आपल्याला देणार आहे का तो? टॅक्सच्या स्वरूपामध्ये, ज्याला आपण कॉर्पोरेशन टॅक्स म्हणतो, त्या टॅक्सच्या स्वरूपामध्ये परकीय कंपनी ऑलमोस्ट 40-45% टॅक्स देणार आहे. पण उर्वरित पैसा मात्र तो त्याच्या देशात घेऊन जाणार आहे. म्हणजे ही जीडीपीच्या आकडे रिअल नाहीयेत. म्हणून दुसरी कॉन्सेप्ट आणखी, जीडीपी कळलाय मुद्दा, नीट लक्षात घ्या. परत एकदा सांगतो, जीडीपी मोजत असताना 4 गोष्टी लक्षात ठेवायच्या. एका आर्थिक वर्षामध्ये, ते भारताचं आर्थिक वर्ष 1 एप्रिल ते 31 मार्च, घेतलेल्या वस्तू आणि सेवांचं अंतिम मूल्य बघितलं आपण काय असतं ते, आणि त्या वस्तू आणि सेवांचं प्रोडक्शन हे देशांतर्गत झालं पाहिजे, देशातच झालं पाहिजे. कोणीही घ्या, तो देशी व्यक्ती असू शकतो किंवा परदेशी, पण देशात घेतलं पाहिजे, बाहेर जाऊन नाही घ्यायचं. बाहेर टाटांच्या पण कंपनी, जगवार नावाची कंपनी टाटांची ब्रिटनमध्ये, ते पकडायचं का आपल्याला? नाही पकडायचं. तसं सचिन जेव्हा अमेरिकेमध्ये कमवतोय त्याचा पकडायचं का? जीडीपी मध्ये नाही धरायचं. म्हणून भारताचा जीडीपी किती झाला? 150 रुपये. तर ह्या जीडीपी 150 रुपये झालाय, ही व्हॅल्यू खरी दिसते का? नाहीये. भारतीय व्यक्ती अमेरिकेमध्ये कमवतोय, तो कमवून भारतामध्ये पाठवणार ना काही पैसे, किंवा जशी आयबीएम भारतामध्ये तसे भारतीय काही कंपन्या बाहेर त्या भारतात पैसे पाठवणार आहेत, त्याचा जीडीपी मध्ये कुठे उल्लेख आहे? म्हणजे हे आकडे आपल्याला रिअल दिसत नाहीयेत. म्हणून पुढच्या काही कॉन्सेप्ट येतात, त्याला नाव आहे जीएनपी, म्हणजे ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट, राष्ट्रीय ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट, स्थूल राष्ट्रीय उत्पाद. राष्ट्रीय, इथे राष्ट्रीय शब्द आहे का? देशांतर्गत कोणी या, इथे दुसरी जी कॉन्सेप्ट असते त्याला राष्ट्रीय. पण त्याच्या आधी आपल्याला बघायचं आहे की ह्या जीडीपी मोजण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, त्या कुठल्या पद्धती आहेत ते झाल्यानंतर आपण बघूया की जीएनपी काय असतं ते, किंवा आधी आपण बघूया की जीएनपी काय असतं, आणि मग त्याच्यानंतर जीडीपी मोजायच्या वेगवेगळ्या पद्धती बघूया आपण. ते असं इन्कम मेथड, प्रोडक्ट मेथड, एक्सपेंडिचर मेथड, जीडीपी ॲट फॅक्टर कॉस्ट, जीडीपी ॲट मार्केट प्राइस, जीडीपी ॲट नॉमिनल जीडीपी किंवा रिअल जीडीपी काय असतो, आणि जीडीपी ॲट पीपीपी, पर्चेसिंग पॉवर पॅरिटी. हे खूप महत्वाचं आहे पोरांनो हे. तर असा जीडीपी, आता भारताचा जीडीपी किती आहे? जर असा जीडीपी मोजला भारताचा, ऑलमोस्ट $3 ट्रिलियन. $3 ट्रिलियन. भारताचा आता 5वा क्रमांक आहे जगामध्ये, भारताचा 5वा. पहिल्यांदा अमेरिका, मग चायना, मग आय थिंक जापान, जर्मनी आणि भारत, असा क्रम लागतो. तर ऑलमोस्ट 2.9 ट्रिलियन समथिंग, ऑलमोस्ट $3 ट्रिलियन. ह्या कोरोनाच्या परिस्थितीमुळे हे सगळे आकडे आता बदलणार आहेत. हे असंच राहणार नाहीये. 5वा नंबर 6व्याला पण जाऊ शकतो, 7व्याला पण जाऊ शकतो, किंवा बाकीचे देशांत, म्हणजे ज्या देशांनी या पॅन्डेमिकवर कशी सिच्युएशन हँडल केली त्यावरून ठरणार आहे. पण उलटपालट मात्र होणार आहे आता त्या आकड्यांमध्ये.